काही चेहरे याच्यामध्ये आहे आणि भारतातील जे गांधीवादी चेहरे आहेत त्यांचे सुद्धा उजागर व्हावं म्हणून यवतमाळ मधून पूर्ण भारतातून पहिल्यांदा एप्स्टीन प्रकरणामधला हा मोर्चा निघालेला आहे। तरी तमाम जे आजूबाजूला आहे त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे, कारण अतिशय घृणित प्रकार हे घडलेला आहे अमेरिकेमध्ये आणि म्हणून हा मोर्चा यवतमाळच्या महिलांनी काढलेला आहे। एप्स्टीन प्रकरण, एप्स्टीन प्रकरण, एप्स्टीन प्रकरण, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, महिलांवरील अत्याचार, महिलांवरील अत्याचार, जेफ्री एप्स्टीन, जेफ्री एप्स्टीन, हरदीप सिंग पुरी, हरदीप सिंग पुरी, हरदीप सिंग पुरी, एप्स्टीन प्रकरणातील चौकशी झालीच पाहिजे, एप्स्टीन प्रकरणातील चौकशी झालीच पाहिजे। हम साथ, हम साथ, हम साथ, इन्कलाब, 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 संविधानाचं, 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 भारत माता की, भारत माता की, भारत माता की, चोरी है जरूर करेगा सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा खून छूटेगा किनारों से, चोरी है जरूर करेगा सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा खून छूटेगा किनारों से, करो जिंदाबाद, 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 त्या गुंडांना फाशी, मुलींवर बलात्कार मारणाऱ्या सरकारचा, मुलींचे बळी घेणाऱ्या सरकारचा, गुंडांचे बळी घेणाऱ्या सरकारचा, बलात्कार करून मारणाऱ्या सरकारचा, कोवळ्या मुलींना बलात्कार करून खून करणाऱ्या सरकारचा, त्या दगडाच्या अंधकरणाच्या सरकारचा, त्या खोटारड्या सरकारचा, मानवतेचा खून करणाऱ्या सरकारचा, मानवतेचे बळी घेणाऱ्या सरकारचा, यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या सरकारचा, कोवळ्या मुलींचा बलात्कार करून खून करणाऱ्या सरकारचा एप्स्टीन फाईल मध्ये अंतर्भूत हम क्या चाहते हैं, हम क्या चाहते एप्स्टीन, हाय हाय, जेफ्री एप्स्टीन, हाय हाय, जेफ्री एप्स्टीन प्रकरणामध्ये त्या निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आले प्रकरण घडलेलं आहे। ज्या कोवळ्या मुली आहेत त्यांचं मांस खाल्लेलं आहे, त्यांचे तुकडे करून करून त्यांना मारलेलं आहे, अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि म्हणून या प्रकरणामध्ये जे हरदीप सिंग आहेत त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। कारण भारतामध्ये जर अशा प्रकरणामध्ये नाव येत असतील जेफ्री एप्स्टीन सारख्या प्रकरणामध्ये अतिशय लाजिरवाणी बाब आहे आणि म्हणून या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जेफ्री एप्स्टीन प्रकरण, हाय हाय, आज आपण यवतमाळ शहरामध्ये जेफ्री एप्स्टीन या प्रकरणाच्या विरोधात लहान मुलग्या मुलींना सोबत घेऊन, चिमुरड्या मुलींना सोबत घेऊन एक निषेध आंदोलन उभं केलेलं आहे। जगामध्ये गाजलेलं जेफ्री एप्स्टीन प्रकरण, एका बेटावर जेफ्री एप्स्टीन नावाच्या नराधमाने 9-10 वर्षाच्या लहान मुलींना, तब्बल 1 लाखाच्या जवळपास असलेल्या सर्व मुलींना या बेटावर घेऊन जाऊन शोषण केलं, त्यांच्यावर अत्याचार केले, या लहानग्या मुलांचं रक्त काढून ते रक्त पिले आणि या छोट्या छोट्या मुलांवरती मारून त्या भाजून त्यांचं मांस खाण्याचं काम या जेफ्री एप्स्टीन सारख्या नराधमाने केलं। या नराधमासोबत भारतातल्या काही मोठ्या अधिकाऱ्यांचं आणि काही उद्योगपतींचं नाव जोडलं गेलं। असं असताना सुद्धा भारतामध्ये असलेल्या हरदीप सिंग पुरीचा राजीनामा घेण्यात आला नाही आणि आजही ते सत्तेमध्ये राहून सत्तेचा भोग घेत आहेत। अनिल अंबानी सारख्या उद्योगपतीचं नाव या प्रकरणामध्ये आलं। जेफ्री एप्स्टीन सोबत हरदीप सिंग
पुरी यांची 4 वेळा भेट झाली. हे सगळे पुरावे रेकॉर्डवर असताना सुद्धा पूर्ण जगात निषेध नोंदवला गेला. पूर्ण जगात निषेध नोंदवल्यानंतरही सुद्धा भारतामध्ये हरदीप सिंग पुरीनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. छोट्या मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दल भारतातील सरकार किती असंवेदनशील आहे हे या कृत्यावरून आम्हाला दिसून येते. हरदीप सिंग पुरी यांनी साधी सहानुभूती सुद्धा वर्तवली नाही, माफी सुद्धा मागितली नाही आणि अजूनही ते सत्तेत राहून सत्तेचा भोग घेत आहे. अशा परिस्थितीमध्ये जे कोणी या नराधमाच्या संपर्कात असतील, एप्स्टीनच्या बेटावर जात असेल, त्यांचा निषेध नोंदवला गेला पाहिजे. सर्व लोकांनी सर्व मुलींनी यामध्ये सहभागी व्हावं. यवतमाळकरांना हे माहीत असलं पाहिजे, बलात्काराच्या, खुन्यांच्या आणि गुंडगर्दीच्या लहान मुलींची तस्करी करणाऱ्या लोकांच्या सोबत शासन आहे. हे शासन लहान मुलींवर अत्याचार झाला असताना सुद्धा हरदीप सिंग पुरीचा राजीनामा घेत नाही आणि म्हणून यवतमाळ शहरात या छोट्या छोट्या मुली मोर्चासाठी समोर आल्या आहे, निषेधासाठी समोर आलेला आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन असताना सुद्धा आंतरराष्ट्रीय लेवलवर जर छोट्या मुलींचा आणि महिलांचं शोषण होत असेल, त्यांच्यावर अत्याचार होत असेल, तर या यवतमाळ शहरातल्या महिला संघटना सहन करून घेणार नाही. जेफ्री एप्स्टीन प्रकरणात चौकशी व्हावी, हरदीप सिंग पुरीचा राजीनामा घ्यावा, हरदीप सिंग पुरीची चौकशी व्हावी, त्यांच्या या एप्स्टीन प्रकरणामध्ये काय संबंध आहे याची निपक्षपातीपणे चौकशी यावी. यासाठी ही निषेध रॅली आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आम्ही आयोजित केलेली आहे आणि म्हणून यवतमाळ शहरातील सर्व सामाजिक संघटना या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. यवतमाळकरांना आम्ही आवाहन करतो की तुमच्या छोट्या मुलींच्या हक्कासाठी, तुमच्या आया बहिणींच्या अब्रूसाठी, तुमच्या लहान मुलांच्या रक्तासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी आज या निषेध रॅलीमध्ये सहभागी व्हा. ही निषेध रॅली केवळ पुन्हा एका महिलेची नसून संपूर्ण समाजाची आहे. मानवतेला चाळीनं फासणारं प्रकरण या जगात घडलं. मर्डर करायचा, त्याचं मांस खायचं, सोडून खायचं, अशा प्रकारचे फाईलमध्ये सापडलेले जे हरदीप सिंग पुरी आहे, नंतर अदानी आहे, अंबानी आहे, त्याहीपेक्षा जे जे सापडले असतील त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. त्यांना 302च्या गुन्ह्यामध्ये दाखल खऱ्या अर्थाने शिक्षा झाली पाहिजे. बदमाशांचे राजीनामे, खोटारड्या मंत्र्यांचे राजीनामे, बलात्कार करणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे. हम क्या चाहते, हम क्या चाहते, आजादी. हम क्या चाहते, आजादी. आजादी. और हम क्या मांगे, आजादी. गांधी वाली आजादी, भगत सिंह वाली आजादी, गांधी वाली आजादी, भगत सिंह वाली आजादी. चुन करेगा सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से, इंकलाब के नारों से. चुन करेगा सत्ता के गलियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से. भारतीय संविधानाचा, आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, भारतीय संविधानाचा. इन्कलाब, इन्कलाब. भारतीय लोकशाहीला खून करणाऱ्या सरकारचा, भारतीय लोकशाहीला खून करणाऱ्या सरकारचा, लोकशाहीला खून करणाऱ्या सरकारचा, मानवी मूल्य पायदळी करून सरकारचा, बंधुभावाला खून करणाऱ्या सरकारचा, प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्य पायदळी करून सरकारचा, मानवतेचा खून करणाऱ्या सरकारचा, घोटाळ्या सरकारचा, सगळ्या आंदोलनाच्या सरकारचा. हरदीप सिंग पुरीचा राजीनामा, नरेंद्र मोदींचा राजीनामा, हरदीप सिंग पुरीला जेलात, हरदीप सिंग पुरीला फाशी, अनिल अंबानींना फाशी. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा, लोकशाहीला पायदळी तोडवणाऱ्या सरकारचा, बंधुभावाचा खून करणाऱ्या सरकारचा, भारतीय लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिराव फुल्यांचा, लहान मुलींवरती बलात्कार करून मर्डर करणाऱ्या सरकारचा, कोवळ्या कोवळ्या मुलींची पायदळी करून सरकारचा, कुठल्याही प्रकारची दयामाया न वाढवणाऱ्या सरकारचा, सरकारचा, लोकशाहीचा खून
करणाऱ्या सरकारचा, शिकणाऱ्या मुलींना बलात्कार करून सादर करणाऱ्या सरकारचा, फाईलमध्ये सापडलेल्या लोकांना फाशीची, फाईलमध्ये सापडलेल्या भारतीय संविधानाचा